रामकृष्ण माऊली. कार्तिकी एकादशीमुळे सगळीकडेच मंगलमय आणि भक्तिमय वातावरण झालं आहे. विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते आणि या जगामध्ये देवाशी एकरूप होण्यासाठी नाममात्र गरजेचं आहे. नामातूनच आपल्याला त्याच्यापर्यंत जाता येतं, त्याच्याशी एकरूप होता येतं. दुसरं म्हणजे देव हा भावाचा भुकेला आहे. त्याला नको आहे तुमची वारी, त्याला नको आहे तुमचे पंचपक्वान, त्याला काहीच नको आहे. मनाने आणि भावाने एक तुळशीपत्र सुद्धा ठेवलेलं खूप पावन आहे त्याच्यासाठी. आणि अध्यात्म आपण जे म्हणतो ते नक्की काय? अध्यात्म म्हणजे स्वतःला समजून घेणं, स्वतःच्या आत्म्याच्या अंतःकरणात जाऊन स्वतःच्या आयुष्याचं जे ध्येय आहे ते गाठणं म्हणजे अध्यात्म. या भौतिक सुखापासून दूर जाऊन खरंच माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे हे शोधून काढणं म्हणजे अध्यात्म. परमार्थ म्हणजे मी आणि माझं सोडून परक्या लोकांसाठी केलेला जो काय आपलं कार्य असतं त्याला परमार्थ असं म्हटलं जातं. आणि तिसरं म्हणजे प्रपंच. आपण जे या समाजात वावरतो, आपल्या कामकाजाच्या ठिकाणी, आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये, त्याला आपण प्रपंच असं नाव दिलं आहे. पण खरं सांगू, अध्यात्म आणि प्रपंच करताना जो परमार्थ साधतो त्यालाच ह्या दोन्ही गोष्टी घडतात. जो प्रपंचात राहूनही अध्यात्माची जाण ठेवतो त्यालाच खरा परमार्थ घडतो. आणि आपल्या अभंगातून लिहूनच ठेवलंय की देव मूर्तीत नमावे, तीर्थक्षेत्रात न गावे, देव आपण आता आहे. खरंच आहे, मूर्तीमध्ये आज आपण त्याला शोधतोय, तीर्थक्षेत्रात जातोय, पण तो कुठे दुसरीकडे नाहीये. आपल्या आतही तर देवाचाच अंश आहे. आणि देवाने आपल्याला भरभरून दिलंय, खूप काही दिलंय. फक्त उघड्या डोळ्याने आणि आपल्या निस्वार्थ मनाने ते बघता आलं पाहिजे. आजवर आपण देवाचे देणेकरी आहोत, ऋणी आहोत. आपण जसे कर्म करतो, जे काय अध्यात्मामध्ये, प्रपंचामध्ये, परमार्थामध्ये राहून करतो, ती सगळ्या गोष्टी ही भक्ती आहे आपली, जी आपण देवाला देणार आहोत. फक्त नाव घेऊन, फक्त व्रतवैकल्य करून, फक्त तीर्थक्षेत्राला जाऊन नाही, तुमच्या रोजच्या कर्मातून सुद्धा जे काही तुम्ही करता ते सगळं काही आपण देवासाठी करतोय ह्या अर्थाने करा. त्यावेळी खरंच तुम्हाला अध्यात्म, प्रपंच आणि परमार्थाची अशी त्रिकुट गाठ भेटेल. आणि त्याचबरोबर अजून एक म्हणजे देवाला आपण शोधायला जातो. बाहेरच्या जगात आपण त्याला खूप शोधतो, पण तो देव आपल्या आतच आहे. मंगेश पडगावकरांनी एक खूप सुंदर असं अभंग म्हटलंय की कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी. देवाला शोधायला आपण रामेश्वरात जातो, काशीपर्यंत जातो, पण हृदयातील भगवंत हृदयातून उपाशीच राहतो. मात्र पुढे त्यांनी म्हटलंय की झाड फुलांनी आले बहरून, तू न पाहिले डोळे उघडून, वर्षा काळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा, अवती भवती असून दिसेना, शोधी तोची आकाशी. किती खरं आहे बघा ना. आपल्या अवतीभोवती एवढा सुंदर निसर्ग आहे, आपल्याला हवा भेटते, आपल्याकडे झाडं आहेत, पानं, फुलं, सगळं, सूर्यप्रकाश, चंद्राचं आपण सुंदर चांदणं बघतो, तरीही आपण म्हणतो देव कुठे आहे.
ती शक्ती आहे, एक शक्ती आहे जे हे पूर्ण जग चालवते. फक्त ते आपल्याला आपल्या अंतर्मनातून बघता आलं पाहिजे, अंतर्मनातून बघता आलं पाहिजे. कार्तिकीच्या निमित्ताने सगळेच जण उपवास करणार आहेत, नक्कीच. पण नियमितपणे अन्नाचाच उपवास का करायचा? काहीतरी चुकीच्या विचारांचा, चुकीच्या सवयींचाही उपवास करून बघा की. त्यामुळे फक्त त्या एका दिवसावर नाही तर पूर्ण तुमच्या व्यक्तिमत्वावर खूप मस्त चांगला बदल होणार आहे. जरा त्या मोबाईलमधून डोकं काढून खरंच ह्या सृष्टीकडे बघा. खूप सुंदर आहे जग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळात जर काही जपायचं असेल तर स्वतःला जपा, स्वतःच्या शरीराला जपा. जे काय खाताय, खूप चुकीच्या गोष्टी चालल्यात जगामध्ये. दूध म्हणा, साखर म्हणा, ज्या काही गोष्टी आहेत त्या खूपच भेसळयुक्त आपल्यापर्यंत येत आहेत. त्याबद्दलचे काही व्हिडिओज, एक सात्विक मुवमेंट करून नाव आहे यूट्यूब चॅनलचं, त्याचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो ते नक्की आवर्जून बघा आणि तुम्हालाच कळेल की आपण किती चुकीच्या गोष्टी खात आहोत. कारण की आपण जे खातो तसं आपण बनत जातो आणि ते नको असेल तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला सावध झालं पाहिजे. कार्तिकी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.